अरबाज, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. 8 आठवड्यानंतर तू बिग बॉसच्या घराबाहेर आला आहे. पहिलं तर तुला अपेक्षित होतं का की एवढ्या लवकर तू बिग बॉसच्या घराबाहेर येणार? कारण सगळ्यांनी तुला फिनालेपर्यंत पाहिलं आहे, म्हणजे तिथपर्यंत तू पोहोचशील असं सगळ्यांना वाटलं होतं. काय सांगशील त्याबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही आले माझ्याकडे आणि आपण बोलतो आहे बिग बॉसबद्दल. तर मला असं वाटलं नव्हतं की कधीच की मी इतके लवकर येणार, कारण मी डिझर्व करत होतो ट्रॉफी. आणि जसा माझा गेम होता तुम्ही सगळ्यांना बघितला आहे आणि तुम्ही पण बघितला आहे माझा गेम, की चांगल्या पद्धतीने मी गेम खेळत होतो तिकडे. आणि एंटरटेनिंग हो, इमोशनल हो, ॲग्रेशन हो, ॲक्शन हो, सगळं काही जसं तुम्हाला एक मूवीमध्ये पाहायला आवडतं ना की इमोशन्स, लव, ॲक्शन, ते सगळं काय मी देत होतो सगळ्यांना. पण मला वाटलं नव्हतं की इतके लवकर मी निघणार. पण ठीक आहे, भगवानने आता काहीतरी नशीबमध्ये लिहिलेलं असणार खूप चांगलं. तर आता मी तुमच्या समोर बसलो आहे. पण याचं पुढे जी माझी आता फॅमिली तुमच्यासोबत कनेक्ट झालेली आहे, ती अशी फॅमिली मला खूप मोठी करायची आणि तुम्हाला कंटिन्यू माझ्यासोबत असं जोडून ठेवायचं आहे. तर थँक्यू आणि लव यू सो मच त्याच्याबद्दल. बस काय वाटतं, कारण तू स्ट्रॅटजी प्लॅन प्रॉपर करत होता, सगळा गेम तुझा दिसत होता, पण कुठे कमी पडला ज्यामुळे आपल्याला बाहेर यावं लागलं, असं काय वाटतंय तुला? मला फक्त इतकं वाटतं आहे की कमी तर मी कुठे पडलं नाही. जर कमी पडलं असतं तर सगळीकडे हे गोष्ट नाही आली असती की लाईक खतरनाक एविक्शन झालेलं आहे, अनएक्सपेक्टेड एविक्शन झालेलं आहे. कुठे चुकलं नाही म्हणून लोक म्हणतात की तू डिझर्व करतो आहे आणि तू पुढे आला पाहिजे. आणि आता पण लोक मला म्हणत आहे की तू वाईल्ड कार्ड पण आला तर आम्हाला चांगला वाटणार. तर ठीक आहे, जर्नी इतकी होती, कुठे चुकलो नाही, पण चांगली होती जर्नी. जसं मला पाहिजे होती तसं मला भेटली माझी जर्नी. पण आता बिग बॉसच्या घरात तू आणि निकी एकत्र होतात आणि तुम्ही एकमेकांसाठी होतात, हे तू प्रत्येक वेळी सांगत होतास. आता निकी एकटी पडलेली आहे, सो काय वाटतंय ती कशी सर्वायवल करेल किंवा पुढपर्यंत जाऊ शकेल असं तुला कसं वाटतं? ती मला तर असं वाटतं ती खूप स्ट्रॉंग आहे, मेंटली पण खूप स्ट्रॉंग आहे आणि ते गेममध्ये तर स्वतःला कंट्रोल ठेवून ते चांगलं खेळू शकते. जर मी बाहेर आलो तर मी बाहेरून पण करू शकतो त्याच्यासाठी. जे काही माझे फॅन्स असणार, जे काही माझे लोक असणार, जे काही माझी फॅमिली आहे, जी माझी फॅमिली आहे तर माझी फॅमिली पण तिला सपोर्ट करणार. आणि मला असं वाटतं की सगळे माझी फॅमिली जितकी आहे ते तिला सगळे सपोर्ट करा. ती खूप चांगली आहे, फक्त गेमसाठी काहीतरी गोष्ट करते, बोलते आहे, फक्त तितकंच आहे. कारण ते पण तुमच्या एंटरटेनमेंटसाठी, स्वतःसाठी नाही. स्वतःला थोडी ना कोणी असं वाईट बोलून या हे करून दाखवणार की मी कशी आहे. फक्त तुमच्या एंटरटेनमेंटसाठी आणि समोरच्या व्यक्तीला कसा आहे तो काढण्यासाठी. जर समोरच्या व्यक्तीला वाईट बोललं तेव्हाच त्याचा आतमधून निघणार की तो कसा व्यक्ती आहे. जर त्याला प्रेमाने वागणार तर तो समोरचा व्यक्ती पण आपल्यासोबत प्रेमानेच वागतो. तर ते काढून घेते सगळ्यांचा आतमधला की कसा समोरचा व्यक्ती वाईट आहे का चांगला आहे. फक्त तसंच गेम आहे तिचा. बरं अरबाज, अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की पहिल्याच दुसऱ्या दिवशी तुमच्या दोघांमध्ये प्रेम दिसलेलं आहे. तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतात की कसं, म्हणजे काय गेमची स्ट्रॅटेजी होती ती की काय? मी निक्कीला फक्त बघितलं होतं त्याचं सीझनमध्ये. त्याच्यानंतर मी कधी निक्कीला बघितलं नाही, ना सोशल मीडियावर, ना कधीच नाही बघितलं. पण तिची वॉईस मला माहीत होती की निक्की तंबोलीची अशी वॉईस आहे, कारण पूर्ण सीझन तो मी बघितलं होतं जे बिग बॉसच्या सीझनमध्ये ती होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी बॅक स्टेज होतो तेव्हा मला तिची आवाज आली, तेव्हा मला माहीत झालं की निक्की आलेली आहे. आणि स्टेजवरतीच आमचं बोलणं झालेलं होतं आणि असं काही ठरवून केलेलं नाही, गोष्टी ठरवून केलेल्या असते तर आतमध्ये जाऊन केलं असतं आम्ही. ते स्टेजपासूनच सुरुवात झाली होती आणि खूप चांगली सुरुवात झाली होती. आणि फक्त एंड खूप जास्त इमोशनल झालेलं आहे, ते तुम्ही बघितलं आहे काल. अरबाजला बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर किंवा बिग बॉसमधून सगळ्यात जास्त काय शिकायला मिळालं असं म्हणजे जर विचारलं तर तुझं उत्तर काय असेल? आणि तुझं ॲग्रेशन तर प्रत्येक वेळी लोकांना दिसलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन काय चेंजेस होणार आहेत? खूप काही चेंजेस होणार आहे. जसं जसं तुमचा वय वाढत जाते आणि जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स भेटते काय गोष्टींचा, तसंच तुम्ही चेंज करता स्वतःला. पण आता मला असं वाटतं की जे माझ्यामध्ये आहे आणि प्रेक्षकांनी बघितलं आहे माझा तो गोष्ट, आणि जर माझा ॲग्रेशन इतका होता तरी पण माझी जी केअरनेस होती ते सर्वात जास्त दिसली. जे निक्कीबद्दल लोक सांगतात की निक्कीच करतो आहे, तर मला असं वाटतं की तो इमोशनल साईड जो आहे माझा तो जास्त मला वीक करणार. माझा ॲग्रेशन इतका वीक नाही करणार, पण माझा इमोशन साईड मला पुढे जास्त वीक करणार. तर तो भाग मी स्वतःला कंट्रोल असं वाटतं की कंट्रोल करायला पाहिजे माझा इमोशन साईड. बरं, तुझी आणि वैभवची मैत्री दिसली जयवीरूसारखी, आणि त्याच्यानंतर मग बाहेर आल्यानंतर वैभवसुद्धा सांगून गेला की कदाचित निक्की असल्यामुळे तुमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडल्यासारखं वाटत होतं त्याला, कारण तुझा फर्स्ट प्रायोरिटी तुला निक्कीला तू देत होतास आणि कुठेतरी मैत्री अशी संपत होती. सो तू काय सांगशील त्याबद्दल, की असं वाटत होतं का किंवा तुमच्या दोघांची मैत्री कमी होत चालली होती?
ते तर स्टार्टिंगमध्ये 2-3 आठवडे जे आम्ही होतो सोबत, तर मला नाही वाटतं की निक्कीमुळे असं झालेलं आहे. मी जेव्हा त्याला बोललं गेलेलं होतं की अरबाज टू, तर जितकं वैभवला वाईट नाही वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मला वाईट वाटलं होतं की यार त्याला असं म्हणताय. म्हणून मी थोडं डिस्टन्स मेंटेन केलं होतं की कारण माझ्यापासून तो दूर जाणार ना, तो थोडा वेगळा वागणार, तर त्याला माझं नाव या माझा टॅग देणार नाही ते लोक. आणि त्याच्यानंतर ते ॲरिनाला पण भेटली होती. त्याच्यानंतर ॲरिनासोबत जे त्याचा झालं होतं कनेक्शन, तो मला चांगला वाटत होतं की आता चला सध्याला आता ह्याला वैभव टू नाही म्हणणार, आता याला वैभवच म्हणणार. फक्त तेच होतं की दूर जाणं, लांब जाण्याचं एक कारणच तो होतं. पण माझ्या मनात त्याच्यासाठी खूप प्रेम आत्ता पण आहे आणि पुढे पण राहणार. बरं, तुमचे प्रेम आणि ते सगळंच दिसत होतं बिग बॉसच्या घरामध्ये, पण अभिजितसाठी एक वेगळाच कॉर्नर होता तुझ्या माइंडमध्ये, तुझ्या मनामध्ये. काय सांगशील त्याबद्दल की तुझ्या माइंडमध्ये म्हणजे किंवा तुझ्या मनात अभिजित कसं आहे? अभिजित ॲज अ प्लेयर मला नाही वाटतं की तो प्लेयर इतका चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट लाईक माझा आणि त्याचा वाजत होता म्हणून निक्की लाईक ते सांगू शकतो मी की तिकडे निक्कीमुळे जास्त होत होतं. कारण मला नाही आवडत होतं की निक्की त्याच्यासोबत बसली पाहिजे आणि बोलली पाहिजे. कारण असतं यार, एक मेलमध्ये काहीतरी थोडेफार गोष्टी असतात, म्हणून मला नाही आवडत होतं. म्हणून मी बोललो खूप काही. पहिले खूप काही वाजलं आहे. बंधनाच्या नंतर निक्की जसं माझ्यासोबत वागत होती, तर मला वाटलं की आता नाही, या निक्कीची प्रायोरिटी पण मी आहे आणि माझी प्रायोरिटी निक्की आहे. पहिले मला असं वाटत होतं की माझी प्रायोरिटी निक्की आहे, पण निक्कीची प्रायोरिटी मी नाही आहे. निक्कीची प्रायोरिटीमध्ये 2 लोक आहे. पण जसं मला कळलं की निक्कीची प्रायोरिटी अरबाज आहे, अरबाजची प्रायोरिटी निक्की आहे, तर मी थोडा नॉर्मल केलं होतं. सगळे गोष्टी मी नॉर्मल केलं होतं की चला आत्ता नॉर्मल ठेवून पुढे जाऊया. बरं, तुमचं हे रिलेशन बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर निक्कीचं म्हणजे कंटिन्यू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का, किंवा वेगळं काही रिलेशन असेल? आता बघा, मला नाही माहीत आहे की ती बाहेर आल्यानंतर कसा बिहेव करणार. आता मी कसं बिहेव करतो आहे तुमच्या समोर आहे माझा बिहेवियर. जितके माझे आता पॉडकास्ट झाले आहे, जितका माझा बोलणं झालेलं आहे सगळ्यांसोबत मीडियासोबत, तर मी चांगलंच बोललेलो आणि चांगलंच वागलेलं आहे. पण बाहेर आल्यानंतर ती सेम वागते का? कारण सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते आणि जसं ती सेम वागली ना, तर मला काही हर्ज नाही आहे त्याच्यासोबत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी. आणि खूप लांबपर्यंत तुम्ही मला त्याच्यासोबत बघू शकतात. लाईक ती एक्सेप्ट केली त्याने, तर मी माझ्या मनात काही ठेवत नाही, काही वाईट आणि चांगली गोष्ट. मी फक्त स्वतःचा विचार करतो की चांगलं कुठे मला कम्फर्ट झोन आहे आणि मी किती चांगलं पुढे जाऊ शकतो. आणि आता आयुष्यामध्ये काम करायचं आहे, कारण आता ती एज संपलेली आहे की काय केल्या नाही तर घर चालणार. पण आता घरामध्ये आई वडील बहीण भाऊ सगळ्यांना चालवायचं आहे, घर चालवायचं आहे, तर काम करावं लागणार. तर आता सर्वात जास्त इम्पॉर्टन्स आपण कामला देऊया पहिले, आणि कामसोबत तिला पण देऊया. बरं, तू आता मागच्या टायमाला जान्हवीसोबत बोलताना पाहिलं होतं की तुझ्याबरोबर जे असतात ते घराबाहेर जातात, हे तू स्टेटमेंट दिलं होतंस. तर तुला का असं वाटलं की तिच्यासोबत असणारे लोक घराबाहेर पडत आहेत? नाही, तो माझा तसा नव्हता. काय होतं ना, आठवडा संपला होता आणि 2 आठवडे मतलब संपला होता आणि मला वाटलं होतं की यार चला आता आठवडा संपला आणि चला एक गंमत करूया, गेम स्टार्ट करूया, गेम खेळूया. जर मी बाहेर आलो, आतमध्ये असलं असता, तर तो माझा गेमचा एक भाग आहे. कारण ती खूप इमोशनल झाली आहे, ती खूप रडते. आता पण मी प्रोमोमध्ये बघितलं आहे, तर मी आता सोडून आलेलं आहे. ते मी आतमध्ये असलं असतं तर तो मुद्द्याचा, आणि तो जसा आता मुद्दा मला इथे विचारलं जात आहे, तर ते सर्वांना हेच दिसलं असतं की अरबाजमुळे झालेलं आहे, अरबाजने याला बोललं म्हणून हे इतके फुटते, इतके निघते. तर हेच आहे, फक्त तो माझा गेमचा हिस्सा आहे की मी तसा पण विचार करतो आहे, बाकी काही नाही. बरं, तू प्रत्येक वेळेला आता बोलतोयस की तुला ट्रॉफी निकीच्या हातात पाहायला आवडेल, पण निकीने व्हिडिओ बघितल्यानंतर तिने सांगितलं होतं की ए टीममधल्या कोणाच्याच हातात मला ट्रॉफी बघायची नाही आहे किंवा मिळू देणार नाही आहे. पण निकीसुद्धा ए टीमचा भाग होती. सो तुला असं वाटतं आहे का की निकीच्या हातात ट्रॉफी येणार नाही किंवा दुसऱ्याच्या हातात ट्रॉफी जाईल? नाही, बघा, बोलणार तर खूप काय बोलताय की बाबा ट्रॉफी तर माझे सगळेच म्हणतात ट्रॉफी मी जिंकणार, पण असं होऊ शकत नाही. तर आपण काहीतरी गोष्ट असं असतात की बोलल्यानंतर काहीतरी झालं तर आपल्याला वाटतं हे बघ मी बोललो होतं म्हणून झालं, काहीतरी नाही झालं तर अरे यार काहीतरी होतं. पण असं नाही आहे की तिने बोललं आणि ते होणार आहे म्हणून. पण होऊ पण शकतो, नाही पण होऊ शकतो, ते भगवानच्या हातात आहे. आणि नशिबामध्ये तुमचं लिहिलेलं आहे ना, तर तुम्हाला तितकंच भेटणार. नशीबचे पुढे तुम्ही जाऊ शकत नाही आणि मागे पण येऊ शकत नाही. जितकं तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे तितकंच तुम्हाला भेटणार. आणि भगवानने काहीतरी पुढे चांगलं लिहिलेलं आहे म्हणून आज मी तुमच्यासमोर इथे बसलेलो आहे. नाहीतर मला पण ट्रॉफी पाहिजे होती आणि चांगलं खेळून पण तुमच्या समोर आहे, तर बघा ना, पण काय आहे ते आहे नाही, काही गोष्टच नाही त्याच्या पुढे. बरं, निकी आणि अरबाज एकमेकांना सपोर्ट होता, त्याच्यानंतर आता अरबाज तर बाहेर आलेला आहेस तू. सो तुला काय असं वाटतं की निकीला अभिजित सपोर्ट करेल का घरामध्ये? हां, तो करू शकतो सपोर्ट, पण आता गेम खूप क्लोज आलेला आहे.
तर मी तिला सांगितलं होतं की विश्वास नको ठेवू, कारण आत्ता मी तुम्हाला सांगतो आत्ता गेम अशी मुवमेंटवरती आहे की कोणी कोणाला सपोर्ट करणार नाही. आणि जर करायचं आहे कोणाला सपोर्ट तर ते लाईक मी म्हटणार की ते मनबुद्धी लोक आहेत की आत्ता हे मुवमेंटवरती सपोर्ट करतात. जेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स असतात ना तेव्हा आपण सपोर्ट केला ना तर वाटते की ठीक आहे हा ऑप्शन आहे, याला टाकूया, याला सपोर्ट करूया. पण आता ऑप्शन नाही आहे, आता सगळ्यांना टाकावा लागणार आहे, कोणीही असो समोर. तर भाई तू आया तू भी निकल, तू आया तू भी निकल, असा गेम आता याचं पुढे मला असा गेम आवडते. जर मी आता याचं पुढे असलं असतं ना तर मी सगळ्यांना टार्गेट, जसं मी केलंच सगळ्यांना टार्गेट, निक्कीला सोडून मी सगळ्यांना टार्गेट केलं आहे, पूर्ण बी टीमला मी टार्गेट करूनच आलेलो आहे बाहेर. बरं अरबाज, तू आता सांगतोस की निकीची आता ट्रॉफी बघायला आवडेल, पण टॉप 5 तुझ्यामध्ये कोण असू शकतात? टॉप 5 तर नाही सांगतो, टॉप 2 सांगतो तुम्हाला, सूरज आणि निक्की. ओके, थँक्यू सो मच अरबाज आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल महाराष्ट्र. असंच माझ्यासोबत कंटिन्युअसली राहा आणि असंच प्रेम द्या मला. आणि जे काही माझ्याकडून चुकी झालेली असणे, जे काय तुम्हाला वाईट वाटलं असणार की मी काही बोललं या मी काही रिॲक्शन दिलेलं आहे, तुम्हाला वाईट वाटलं असणार तर मनापासून मी सॉरी म्हणतो, तुम्हाला क्षमा मागतो तुमच्याकडून की इथून पुढे असं काही घडणार नाही, असं काही होणार नाही. अँड थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. आणि खूप बघूया पुढे चांगले प्रोजेक्ट. बरं अरबाज, आता हिंदी बिग बॉससुद्धा सुरू होतं आहे, सो अरबाजला हिंदी बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? खूप जास्त आवडेल.